धन्यवाद विनोद पाटील सर, त्यांच्या शुभवाणीतून आपण आतापर्यंतचा या क्रीडा स्पर्धेचा लेखाजोखा ऐकलात आणि आता विद्यमान सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण कांबळे सरांच्या शुभ हस्ते अतुल जामदार, अतुलसाठी जरा टाळ्या होतात मित्रांनो. एक चांगली उल्लेखनीय कामगिरी त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून आणि गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळाली. नवसंदेश, खरोखर जणूच नवीन संदेश घेऊन आलेली ही टीम, हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परळे नीना, मान परळे विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहू. श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष आरसीसी गवळेवाडी कुंभवडे. कुंभवडे संघ म्हटलं तर गणेश वरेकर, दीपक गोपाळ, मंगेश चौगले, चंदू लटके आदी खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेले कित्येक वर्ष क्रिकेटशी सातत्याने नातं जोडणारा हा संघ आपल्याला नक्कीच नवीन संकल्पनेची आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसावरती वर्चस्व निर्माण करेल का आरसीसी कुंभवडे, हे आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आणि पहिल्या चेंडूवरती नवनिर्माण करण्याची इनामी संधी मात्र या झेल टिपलाय विजय गोपाळ. धन्यवाद डीजे. नवीन संकल्पनेचा, नवीन वर्षाचा आणि नवीन सामन्याचा पहिल्या चेंडूवरती नवीन सफलता मिळवली ती नरेश गोपाळ याने. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. श्री एनव्ही करुंगळे संघाला विनंती आहे, आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा मित्रांनो प्लीज. पहिल्या विकेटचं पहिल्या चेंडूवरती पतन होत आहे. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. सर्वप्रथम आपण गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना मी समालोचक राज कस्तुरे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. चेंडूवरती मात्र एक तिखट प्रहार, चेंडू सीमापार, चौकार. तुम्ही आम्हास रोखू शकता तर तितक्याच उत्तम दर्जाचे आम्ही आहोत याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. आणि श्री एनव्ही करुंगळे संघाकडून नॉस्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो भगवान. गोलंदाजाने वर्चस्व, निर्धाव चेंडूची सांगता आणि अर्ध षटकांचा खरोखरच बादशाह म्हणून ज्याच्याकडे नजरा वळतात तो शाहूवाडीचा एक धुरंदार करुंगळे गावातून बिलॉंग करणारा असा अष्टपैलू खेळाडू. आपण त्याच्याकडे जर्सी क्रमांक 33 भगवान कांबळे. गोलंदाजी राईट मोर्द मारा करताना खरोखरच एक रफ्तार गोलंदाजी पाहायला मिळते ती नरेश गोपाळ याच्या माध्यमातून. गणेश वरेकर यांच्या अधिपत्याखाली तयार झालेला हा संघ आपण पाहतोय आरसीसी कुंभवडे. आणि गेले कित्येक वर्ष संघाचं प्रतिनिधित्व करताना मंगेश चौगले यांच्याकडे ओल्ड इज गोल्डची भूमिका निभावताना आपण पाहिलं. अखंड महाराष्ट्रात धनगर समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धामध्ये खरोखरच आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि अनुभवाचा लयाने एक वलय निर्माण करणारा खेळाडू म्हणून मंगेश चौगले याच्याकडे नक्कीच नजरा वळतात.
होल्ड इज गोल्ड पहा, संघनायकाचा विश्वास सार्थ करेल का? कारण शेर बुड्ढा होता है लेकिन घास नहीं खाता, याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे मंगेश चौगले. चेंडूवरती रिव्हर्स स्वीप केलाय, पाहायचंय 2 खेळाडू त्याच्या मागे धावतायत, परंतु चपळाई कुठे त्या कामी येईल का? परंतु चेंडू येतोय सीमेत जावेत, सीमाबार चौकार. डीजे बॅक टू बॅक रिव्हर्सचा प्रहार, चेंडू सीमाबार चौकार. 4 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती संघाच्या धावा पाहायला मिळत आहेत 12 धावा. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केले, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 1 धाव घेण्यात मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या झेल सुटला, मात्र फलंदाजाने सुस्कार सोडला. 1 विकेटचं पतन, 1 विकेट मात्र नावावर पाहायला मिळाली असती मंगेश चौगले याच्या, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र काही पूरक साथ न लाभल्यामुळे चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता संघाच्या धावफलकावरती मात्र 2 भर होईल. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 14 धावा. गोलंदाज वर्चस्व निर्माण करतोय, परंतु मित्रांनो खेळ एक क्रिकेट खेळ म्हटलं तर एक असा खेळ आहे, सबकी साथ तो संघाचा विकास असं अनुकरण जर असेल तर कदापि खरोखरच संघ कधी कमी पडत नाही. संघाला सर्व 11 खेळाडूंची जर साथ असेल तर तो संघ विजयाची चव कायम चाकत राहतो. आत्ता कोणती चूक करणार नाही. मुंडाने मात्र झेल टिपला. भगवानचा खेळ संपुष्टात आला. व्यूहरचना काय होती? भगवान कांबळेला माघारी परतवायचं होतं, त्यासाठी रचणारी ही व्यूहरचना कामी आली आणि एका मोठ्या विकेटचं पतन आणि तो सन्मान मिळवलाय तो म्हणजे गोलंदाज मंगेश चौगले याने. धन्यवाद डीजे. खरोखरच मित्रांनो यासाठी सोच अच्छी रखो लोग अपने आप अच्छे लगेंगे, सोच अच्छी रखो लोग अपने आप अच्छे लगेंगे, नियत साफ रखो काम अपने आप ठीक होंगे. कारण मित्रांनो चांगली संकल्पना चांगली सोच ठेवली तर लोक नक्कीच आपल्याकडे आकर्षित होतील, परंतु दुसऱ्याच्या
बद्दलचा समोर एक पाठीमागून अनेक असा जर विचार केला तर आपल्याही त्या विचारांची चांगला थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहू. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालंय. 2 मोठे बलाढ्य असे 2 फलंदाज माघारी परतलेत. चला प्लीज मी आयोजक कमिटीला विनंती करतो, जर खेळाडूला इंजरी झाली असेल तर जरा पाणी पुरवठा करा. साहिल 11 अळतूर संघाच्या संघ नायकाला आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला जातोय. आपण आलात या सोहळ्याची शोभा वाढवलात, एक सांघिक खेळ केलात, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपला शुभ सन्मान केला जातोय. हा सन्मान तुम्हा कोणा एकट्याचा नसून साहिल 11च्या सर्व प्रतिनिधींचा आहे. तो मी साहिल 11च्या संघनायकाला विनंती करतो की दिनेश कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते तो सन्मान स्वीकारायचा आहे. मान्यवरांची मांदियाळी सकाळच्या सत्रापासून पाहतोय आपण, आणि हा सोहळा गजापूर गावाचं नाव रोशन करणारा जरी असला तरी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेला मात्र लौकिक नारा हा सोहळा, दैदिप्य सोहळा आपण नक्कीच पाहतोय. साहिल 11 अळतूर संघाचा शुभ सन्मान, मानाचा अभिमानाचा सन्मान चिन्ह देऊन दीपक कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू बिरकावला. चेंडू घेईल सीमेचा वेध. चेंडू सीमा पार. चौकार डीजे. फाईनलेगच्या दिशेने चेंडूला दशा नव्हे गोलंदाजीची दिशा बदलणारा हा फटका. चेंडू सीमा बार. चौकार. थर्डमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय, परंतु चेंडूला प्रोटेक्ट मिळेल तो विजय. क्षेत्ररक्षक एका धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळतो. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. चेंडूवरती प्रहार आणि गणेश वरेकरच्या माध्यमातून ही चूक होणं कदापि शक्य नाही. पण असो, कभी कभी छोटी मोठी गलतियां तो होती रहती है. अनुभवी फलंदाज, त्याच्या हातातून झेल सुटणं, ज्याने संघाला घडवलं, ज्याने ह्या संघाला या प्लॅटफॉर्मवरती तयार करून हाच एक मोठ्या पटलावर आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्याकडून चूक होते. पण गुरुवारी आहेत. क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन होतच राहतं मित्रांनो. निर्धाव चेंडूची सांगता
यष्टिरक्षकाची भूमिका निभावतोय तो नरेश गोपाळ. आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26 धावा. एक मोजक्या षटकांचे आपण सामने खेळत असू त्यावेळेला एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विजय गोपाळ. त्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतोय एक जुना गोलंदाज, ओल्ड इज गोल्ड म्हणून नावरूपाला आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मंगेश चौगले. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स येलूर संघाचा संगणक आणि माळसवडे संघाच्या संगणकाला पुकार दिला जातोय. आपण व्यासपीठावरती या. आता मात्र खरोखरच कलाईचा वापर, चेंडूला खरोखरच प्रॉपर धाडलाय परंतु क्षेत्ररक्षक तितकंच मोलाचं पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. एक भेदक मारेची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता हा फलंदाज बाद होतोय. क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. सामना स्पीडअप करा मित्रांनो. गजापूर चषक 2025. धन्यवाद डीजे. चला सामन्या दरम्यान आपण वळू. सामन्याची रूपरेषा आपण पाहतोय. विद्यमान चालू असणारा सामना श्री एनव्ही स्पोर्ट्स करंगुळे वर्सेस आरसीसी गवळेवाडी. आता मात्र चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमापार, चौकार. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि खरोखरच फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. झेल टिपता आला नाही
परंतु 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 34 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आतापर्यंत 4 विकेटचं पतन झालंय. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 34 पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर विजय गोपाळ, विजयाचं नाव रोशन करणार गणेश वरेकर याच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू. चेंडूवरती एक चाबूक शॉट, चेंडू मात्र दीपक गोपाळ याला चकवा देऊन सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. खरोखरच या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण सगळे मोठे फलंदाज माघारी परतत असताना या फलंदाजाने मात्र भगवान कांबळेला एक नजाकत पेश केली. कारण लहरों से डर के नौका पार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. याची नजाकत मात्र या फलंदाजाने दाखवून दिली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 38 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान असेल. मासवडे संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार दिला जातोय. चला, श्री एनव्ही स्पोर्ट्स करोंगळे संघाला विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि आरसीसी गवळेवाडी कुंभवडे संघाला विनंती करतो की आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा. नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करू शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सचिन पाटील सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची. अजय कांबळे साहेबांच्या हस्ते नाणेफेकी होते. विद्यमान नाणेफेकी होते श्री विठलाई देवी स्पोर्ट्स माळसवडे विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. याच दरम्यान माळसवडे संघाने आपलं डिसिजन कळवायचं आहे. बॉल फर्स्ट. चला करू. येलूर संघाचा प्रथमतः फलंदाजी आहे. भगवान कांबळे आणि ब्रिगेडला श्री एनव्ही स्पोर्ट्सला विनंती करतो मित्रांनो, टाइमामध्ये कोणालाही कन्सिडर केलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. आणि टाइम व्हॅल्यू क्रिकेटच्या नियमावलीमध्ये तुम्ही बसाल तर खरोखरच इन फ्युचर क्रिकेट तुमचं चांगलं असेल. हे परवाच आपण पश्चिम महाराष्ट्र लीगच्या माध्यमातून श्री विजय पावले ज्याने ISPL मध्ये सांगली जिल्ह्याचं आणि आपल्या मांगले गावाचं नाव रोशन करून अखंड हिंदुस्थान धमाका मजवला, त्या खेळाडूने सांगितलं मित्रांनो, क्रिकेटमध्ये हिरो आणि झिरो हे समीकरण समीपच असतं, परंतु तुमचा पाय जमिनीवर आणि लक्ष ध्येयावर असेल तर तुम्ही कधीही मागे फिरून पाहू शकणार नाहीत. हे मात्र साम्य तुमच्या त्या कौशल्याला कलेला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आगमन झालंय विशाल कांबळे मॅन फ्रॉम मांजरे, त्यांच्या समवेत सुभाष कांबळे मामा सर्वांचा लाडका, त्यांच्या समवेत भिखाजी कांबळे गावडीकर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी विश्वास मांजरेकर यांचंही मनाच्या अंतकरणापासून संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि सामन्यादरम्यान आपण ओळखू षटकारांचा बादशाह म्हणून ज्याने चला करोंगळे संघाला पंचांना विनंती करतो, पंच करोंगळे संघाला 2 धावाची पॅनलाइज केलं जात आहे कारण त्यांनी ट्रॅक वेगळी घातली म्हणून.
भगवान कांबळे आपल्या संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाते, याची नोट घ्या तुम्ही. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नरेश गोपाळ, नॉन स्ट्राईकला चंदू लटके. आता मात्र नो मॅन झोनला प्रोटेक्शन होईल का? पहिल्या चेंडूचा सन्मान केलाय, स्वागत केलंय आणि या स्वागताने श्रीगणेशा एका धावेने होतोय. एका धावेने श्रीगणेशा होताना आरसीसी कुंभवडे गवळेवाडी संघ पाहायला मिळतोय. जिसके बैट से आते हैं बड़े बड़े फटके, उसका नाम है चंदू लटके. सन्मान केला जातोय. बॅक टू बॅक आणखीन एका रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एका धावेचा मुनाफा अजून मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 धावा धावफलकावरती. सामना जर लवकर संपवायचा असेल तर नरेश आणि चंदू याला मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील, कारण आज मंगेश चौगले विजयाची चौक, विजयाच्या गुढी आज मात्र विजयानेच असेल. परंतु या गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. संदीपान आपणाला पाहायला मिळतोय एक चांगली अट्रॅक्टिव्ह रायटम ओव्हरदी मारा करतोय, परंतु खरोखरच त्या स्पीड आणि त्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मारा कसा असावा, संघ संकटात असताना आपण कितपत आपलं श्रेय आपलं कौशल्य पणाला लावायला हवं. चेंडूवरती प्रहार, चेंडू नोमॅन झोनला, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळेल. 2 धावेचा मुनाफा धावफलकावरती. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा पाहतोय आपण. शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी ही स्पर्धा, या सीझनच्या अजूनही 2 स्पर्धा बाकी आहेत. त्या म्हणजे 3 स्पर्धा आपणाला या सीझनच्या पाहायला मिळतील. मुंबईमध्ये होणारा चेंडूवरती प्रहार, कलेचा नजारा, चेंडू सीमा पार, चौकार. त्याचबरोबर आत्ताच आगमन झालेलं गजापूर गावचा एक नामवंत आणि कासारी खोऱ्यातील सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू, सर्वांचा लाडला, पंचाकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 9 धावा. केपीएलचा बादशाह आणि सह्याद्री खोऱ्यातील एक नामवंत लेजंड खेळाडू, आपल्या खेळाच्या जोरावरती सर्वांच्या मनावरती, क्रीडा रसिकांच्या मनाची, डोळ्याची पारणं फेडणारी खेळी करणारा खेळाडू झहीर मालदार. आपणास विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. झहीरभाई आणि झहीरभाई सोबत इमरान मुजावर. इमरान भाई, आपको भी बुलाया जाता है, आप आ जाओ. अतिथि कक्ष पे आके आप पधारिए. आता एक नाव मात्र नक्कीच राहिलं, शाहिद भाईंची अनुपस्थिती नक्कीच वाचते आणि मलिक. संघाची धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. अठरा चेंडू 24 धावा.
स्वॅग से करेंगे स्वागत असा एक जणू फटका आणि हा 3 फलंदाजांना भेदून चेंडू सीमाबार चौकार नरेश गोपाळ याच्या बॅट मधून 4 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. आता मात्र अजूनही 19 धावांची गरज असेल आरसीसी गवळेवाडी संघाला जिंकण्यासाठी. चेंडूवरती प्रहार आणि आता कोणती चूक होणार नाही. गुडघात एक तमाशा देख, परंतु चेंडूचा झेल तितकाच दिमागदार पाहायला मिळाला. नरेश गोपाळ याचा खेळ संपुष्टात येतोय. चला दुसरा फलंदाज त्वरित पाठवा आरसीसी. गणेश वरेकर स्वयं गणेश वरेकर आपणाला पाहायला मिळतात फलंदाजी ट्रॅकवर. गणेश वरेकर म्हटलं तर गेले कित्येक वर्ष क्रीडेशी नाळ जोडणारा असा हा फलंदाज आपणाला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गुडघाट एक तमाशा देख, चेंडू सीमाबार षटकार. गणेश वरेकर साठी 2 लाईन नक्कीच पेश करेल. सासूमेली खोकून जावं याला 90 टाकून आणि या फट्ट्याने षटकार मारला गुडघा टेकून. त्याचबरोबर आत्ताच आगमन झालंय ते म्हणजे कासारी खोऱ्यातील नामवंत खेळाडू आणि सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा जहीर हवालदार. टाळ्यांनी जरा स्वॅगचे स्वागत करूया आपण. इम्रान भाईचंही स्वागत करू कारण आज शाहिद भाई आणि मलिकची अनुपस्थिती आपल्याला लाभते. परंतु आपल्या सहकार्याने जो सोहळा केलाय त्या सोहळ्यासाठी शुभाशीर्वाद आणि षटकारांची वर्षात करण्यासाठी जणू हे अवतरलंय का हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आक्रमकता कशी असावी माझा अनुभव हाच माझा खरोखरच हुकमी एक काय याचं सोनं करताना गणेश वरेकर फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आपल्या सहकार्यांना कायम शांत संयमी वृत्तीचं असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतो. कदापि कोणत्याही गोष्टीची अनाभाका न करता आपल्या संघाशी आपल्या सहकार्यांशी प्रामाणिक एकनिष्ठ राहणारा असा हा खेळाडू जर्सी क्रमांक 8 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 26 धावा. अजूनही 13 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी आरसीसी गवळेवाडी संघाला. चंदू मात्र शांत संयमीने खेळी करतोय कारण नरेश माघारी परतलाय तर या सामन्याची धुरा जणू आमच्या खांद्यावरती आहे. अजूनही 12 धावांची गरज असेल. चला एका आणखीन मोठ्या विकेटचं पतन होत आहे. भगवान मात्र कोणती चूक करणार नाहीत कारण श्री एनव्ही स्पोर्ट्सचा करंगुळे संघाचा भगवान म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. आता गणेशाची जागा घेण्यासाठी आलाय जयेश. पाहायचा आहे जर्सी क्रमांक 20. एक नौका खेळाडू, नव्या उमेदीचा खेळाडू, परंतु जयेशला पाठवून दीपक मुंडाला मागे ठेवण्याचं संकलन मला काही कळलं नाही. कारण मनगटातली ताकद ज्याप्रमाणे डंबेल्सवर असते त्याप्रमाणे आता घानाघात आपल्याला या चेंडूवरती त्याचा प्रहार पाहायला मिळाला असता.
परंतु त्यांच्या एल्बो मध्ये काहीतरी इंजरी असल्यामुळे मला वाटतं आज ते बॅकफुटला आहेत असंच जणू काही दिसतंय. क्लिक शॉट पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्पिटिशन आपण नक्कीच पाहतोय. परंतु 2 धावा घेण्यात जयेश यशस्वी 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 30 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावांची गरज असेल. 9 चेंडू 9 धावा. नोमॅन झोनला चेंडू फेकलाय परंतु आता मात्र कोणती चूक होणार नाही. तू फेक मी जिंकतो याचा उत्तम झेल टिपलाय आणि जयेश बॅक टू दी डगआउट. सामना स्पीडअप करा मित्रांनो. अजिबात विलंब लावू नका. उर्वरित 17 मधील आपल्याला सामने आज खेळवायचे आहेत. गजापूर 11 चषक आपण पाहतोय. 2025 चं पर्व पहिलं. शवडी ग्रामीण असोसिएशन अंतर्गत होणारी ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आणि हा ही बॅक टू बॅक विकेटचं मात्र पतन. झेल प्रदीपने टिपला. गोलंदाज मात्र बेहद खुश. संदीप वीर एका वीरासारखी वन साइड बाजू खरोखरच लढवताना वीर पाहायला मिळतोय. भगवान कांबळेचं अस्त्र शस्त्र संपुष्टात आल्यानंतर सुद्धा विजय फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. नोमॅन झोनला चेंडू फिरकावलाय. पाहायचा आहे चेंडूला प्रोटेक्शन होईल का. तत्पूर्वी चेंडूला प्रोटेक्ट केलं जात आहे परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहता 3 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 3 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत 4 विकेटचं पतन झालंय. 4 मोठे फलंदाज माघारी परतताना 6 चेंडू 6 धावा. कारण चंदू लटके अजूनही शांततेने संयमाने खेळ करतोय. कारण कदाचित विकेट बॅक टू बॅक पतन होत आहे परंतु वन साइड मला ती जागा तो सामना लढवावा लागेल.
आतापर्यंत 13 मिनिटाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. पंचांचे हात समांतर, अजून एक धाव अवांतर. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 रन्स. अजूनही 5 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. बॅक टू बॅक स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा मुनाफा मात्र स्वयं गोलंदाज करून देतोय भगवान कांबळे. आता मात्र संघाचं धावफलक धावफलकावरती पाहायला मिळतील 35. अजूनही 4 धावा पासून विजयापासून दूर आपल्याला आरसीसी संघ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूची हॅट्रिक आज पाहायला आपल्याला मिळाली. चेंडूवरती प्रहार पाहायचाय आणि हा झेल सुटतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा पाहायला मिळतात. आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज असेल. विजयाच्या समीप येऊन पोहोचलाय संघ. विजय हा पहा विजयी फटका आणि याच बरोबर आरसीसी कुंभवडे संघ विजयी झालेला आहे. मासवडे संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. हार्डलक बॅडलक भगवान कांबळे खरोखरच एक चांगला नामवंत खेळाडू, परंतु भगवान कांबळेंचं लक्ष मला वाटतं तिकडे पश्चिम महाराष्ट्राच्या लीगकडे असणार. आज त्या पद्धतीने तेवढा प्रभाव करणारा खेळ पाहता आला नाही आज भगवान कांबळे यांच्या माध्यमातून.